लांब बाही कटिंग करायची आहे, तर लांब बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणते मेजरमेंट घेणं आवश्यक आहे हे आपण आता बघणार आहोत। तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जे आहे ते आपल्याला 3 मेजरमेंट आवश्यक असतात। याच्यामध्ये आपण घेणार आहोत उंची, लांब बाहीची उंची घ्यायची आहे, जिथे उंची येणार आहे तिथे आपल्याला गोलाई घ्यायची असते। त्याच्यानंतर तिसरं मेजरमेंट असतं ते म्हणजे बायसेप्स। हे फार गरजेचं असतं, म्हणजे आपली जी लांब बाहीची फिटिंग आहे ती अगदी व्यवस्थित येणार आहे। तर याचं संपूर्ण मेजरमेंट, याचे कटिंग कसं करायचं आहे, पॅटर्न कसं काढायचं आहे, हे सर्व काही आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण लांब बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मेजरमेंट कोणते घ्यायचे आहेत ते आता बघूयात। तर बघा, सगळ्यात अगोदर इथे लांब बाहीचं मेजरमेंट घेण्यासाठी काय करायचं आहे, आपले हात खाली घ्यायचे असे व्यवस्थित, आणि इथे जिथे आपलं शोल्डर संपत आहे ना, शोल्डरचा जो पॉइंट आहे हा इथला, इथे जिथे हड्डी लागते आपली प्रत्येकाची इथे हड्डी असते बघा, इथून आपल्याला बाहीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर बाहीची उंची मी टाकणार आहे, इथून मी घेणार आहे बाहीची उंची ही अशी। एक हात आपला इथे असला पाहिजे आणि एक हात आपला स्ट्रेट ठेवायचा आहे असा, आणि इथून मी आता घेणार आहे बाहीचं मेजरमेंट। ठीक आहे, तर इथे माझी बाहीची उंची येते 10.5 इंच। ओके, 10.5 इंच इथे उंची आली आहे। जिथे 10.5 इंच उंची आली आहे इथेच मी गोलाई घेणार आहे ही अशी। इथे माझी गोलाई येते 11 इंचाची, 11 इंचाची गोलाई आलेली आहे। त्याच्यानंतर हे बघा, दरवेळेस आपण काय करतो, दोनच मेजरमेंट घेतो, एक तर बाहीची उंची आणि बाहीची गोलाई। परंतु जेव्हा आपण बाही स्टिचिंग करतो, लांब बाही जेव्हा आपण स्टिच करतो, त्याच्यानंतर इथला जो पॉइंट आहे ना, इथे जो आहे ना, इथे असा इथे असं घोळ पडत असतो बघा ब्लाऊजमध्ये, आणि ब्लाऊजमध्ये तो चालत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला इथलं मेजरमेंट घेणं गरजेचं आहे, जे की आपलं बायसेप्सचं मेजरमेंट असणार आहे। तर बायसेप्स कसं ओळखायचं आहे, वरून साधारण 3.5 ते 4 इंचावरती आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथून साधारण 3.5 ते 4 इंचावरती, म्हणजे इथला पॉइंट आपला येऊन जातो, याला म्हणतात बायसेप्स। आता इथलं जे बायसेप्सचं मेजरमेंट आहे ते आहे माझं 12 इंच। हे बघा, 12 इंच मेजरमेंट आलेलं आहे इथे। ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचे आपल्याला लांब बाही कटिंग करण्यासाठी 3 मेजरमेंट घेणं आवश्यक असतं। हे 3 मेजरमेंट तर आपले झाले आहेत इथे। हे 3 मेजरमेंट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचं मेजरमेंट काढायचं आहे। तर मुंड्याचं मेजरमेंट आपण घेणार आहोत। हे लांब बाहीसाठी आपल्याला फार गरजेचं असतं, किंवा बाही कटिंग करण्यासाठी आपण हे यूज करू शकतोय। तर बघा, मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, हा जो आपला राऊंड आहे ना, पूर्ण आर्महोलचा जो राऊंड आहे ना, हा पूर्ण आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी नंबर आपले वरती असले पाहिजे टेपचे, आणि हा राऊंड आपण असा घेणार आहोत, आणि हा इथून आपण असा मोजून घेणार आहोत। हे बघा, नंबर्स आपल्याला असे ठेवायचे आहेत, आणि हा इथून असा राऊंड घेतला, आणि हा इथे अशा पद्धतीने मी इथे राऊंड घेत आहे। ठीक आहे, हा जो राऊंड आहे माझा 16 इंच आलेला आहे। डावा आणि उजवा दोन्ही पण बाजूचा आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे। आता इकडच्या साईडला पण मी मेजरमेंट घेते, इकडचा पण माझा जो आहे तो मेजरमेंट इथे आलेला आहे माझं 16 इंच। दोन्ही बाजूला माझं सेम आलेलं आहे। ठीक आहे, तुमचं जर समजा तुम्ही जर मेजरमेंट घेत असाल आणि तुमचं एका बाजूला 15 इंच आलं असेल, एका बाजूला 16 आलं असेल, तर तुम्हाला 16 इंच पकडायचे आहे, म्हणजे जे जास्त मेजरमेंट येणार आहे हे आपल्याला इथे पकडायचं आहे। ठीक आहे, तर चला, ह्या पद्धतीनुसार आपल्याला, हे संपूर्ण मेजरमेंटनुसार आपल्याला बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते बघायचं आहे। बाहीसाठी मी इथे पेपर घेतला आहे, दुसरा डबल फोल्ड पेपर घेतला आहे। त्याची फोल्डिंगची बाजू उभी ठेवलेली आहे, उभी ओपन बाजू समोर ठेवली आहे अशी, आणि फोल्डिंगची बाजू अशी उभी ठेवली आहे। उंची आहे 10.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, मग इथे उंची येणार आहे 11 घेतले। त्याच्यानंतर दंडघेर माझा किती आला होता, गोलाई 11 आलेला होता, इथे मी घेणार आहे 5.5 घेतले। त्याच्या पुढे घेणार आहे मी 1.5 इंच, 1.5 इंच इथे घेतले। आता जेव्हा पण तुम्ही लांब बाही काढणार आहात, लांब बाहीसाठी आपल्याला इथलं जे अंतर आहे ते किती घ्यायचंय, वरून 3 इंच। याला कॅप हाईट पण म्हटली जाते, सगळ्यांनाच कॅप हाईट समजेल असं नाहीये, सिंपल पद्धत आहे। वरून आपल्याला मोजायचे आहे 3 इंच, इथून मोजले 3,
3 इंच इथे आल्या. जी काही तुम्ही लांब बाही घेत असाल, मग ती तुम्ही कोणती पण घ्या. तुम्ही आता इथे मी 10.5 घेतली आहे, 10.5, 14 घ्यायची असेल 14 घेऊ शकताय. पूर्ण इथपर्यंत घ्यायची असेल 20 इंचाची ती घेऊ शकताय. इथलं अंतर ही जी कॅप हाईटचं आहे ना, ते तुम्हाला 3 इंच घ्यायचं. जर तुम्हाला इथपर्यंतची घ्यायची असेल लांब बाही आपली, म्हणजे मनगटापर्यंतची, तर तुम्ही ती वाढवू पण शकताय. 3.5, 4 पण करू शकताय. 3.5 किंवा 4 पण करू शकताय. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही 10.5ची घेणार आहात किंवा 8ची घेणार आहात बाही, किंवा मग 14ची 15ची घेणार आहात, तर तुम्ही 3 इंचच घ्यायचा. चला पुढे जाऊ. आता मुंडा माझा किती आला होता? 16 इंच. डावा उजवा दोन्ही बाजूचा मुंडा माझा 16 इंच आलेला. डावा आणि उजवा आपल्याला दोन्ही बाजूच्या मुंड्यानुसार काम करायचं असतं. माझ्या दोन्ही बाजूचा 16 आलेला. 16च्या हाफ करणार आहे मी 8 इंच. 16च्या हाफ 8 येतात, बरोबर ना? 16 भागिले 2 केले 8 इंच आले आहे. आता इथे काय करणार आहे मी? मोजणार आहे असे 8 मोजले. 8 इंच मोजले. त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 2 पण घेऊ शकताय. नवीन असल्यानंतर कपडा थोडाफार कमी जास्त आपला होऊन जातो नवीन असल्यावर. प्रो बनल्यानंतर तुम्ही 1.5च घेऊ शकताय, जेव्हा तुमची जास्त प्रॅक्टिस होईल तेव्हा. आता ही जी लाईन आहे ना, या लाईन वरती रेषा नाही मारायची पूर्ण, फक्त हे जे पॉइंट आहेत ना, हे दोघं पॉइंट हे जोडायचे. पण ते ह्याच रेषेवरती इक्वल आले पाहिजे. आता हा पॉइंट आतला पॉइंट आतल्या पॉइंटला जोडायचा आहे, बाहेरचा पॉइंट बाहेरच्या पॉइंटला जोडायचा. त्याच्यानंतर वरती घ्यायचे आहे 2.25. काय? इथे नाही केलेलं ते. मुंड्याच्या निम्मे 6 कस काय येईल? 8 इंच घेतले आहेत. माझा मुंडा 16चा आलेला होता ना, तर 16चे हाफ केले आहेत. तुमचा जो मुंडा जो काही आला असेल ना, तुम्ही त्याच्या हाफ करू शकताय. माझा मुंडा आलेला होता 16, तर मी इथे हाफ घेतले आहे. हाफ येत आहे तिथे 8 इंच. आता इथे घेतले 2.25. स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. मी इथे स्ट्रेट लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला आकार द्यायचा. इथे काय करायचंय? हलकासा कर्व शेप द्यायचा, असा हलका कर्व शेप. त्याच्यानंतर असं राऊंड राऊंड इथे पॉइंट आपल्याला असा आला पाहिजे. इथे हलका कर्व शेप दिला आणि हा इथे मी असा आकार दिला. जसं आपण शॉर्ट बाहीला केला होता ना, सेम तीच मेथड आहे, काहीच फरक नाही. फक्त ती छोटी होती, ही मोठी आहे, एवढंच आहे. आता इथे 1.25 इंच घ्यायचे, इथे 1.25 इंच, इथे 1.25 इंच. जो 2.25 इंचाचा मार्क केलं होतं आपण, इथे याचे हाफ घेणार आहोत. हाफ सेंटर पासून इथून हे असं, हे असं. ही झाली आपली लॉंग स्लीव्स. हिला पण कटिंग करू होतं. आता बायसेप्सचं मी मेजरमेंट घेतलेलं होतं, पण आपण ते इथे यूज केलं नाही, बरोबर की नाही? लांब जेव्हा आपण बाही कटिंग करणार आहोत, लांब जेव्हा बाहीचं आपण मेजरमेंट घेतलं, तेव्हा मी मध्ये बायसेप्सचं पण मेजरमेंट घेतलं होतं. पण ते आपल्याला केव्हा यूज करायचंय? जेव्हा आपण फिटिंग करणार आहोत. ब्लाऊजची जेव्हा फिटिंग करणार आहोत, तेव्हा आपण ते बायसेप्सचं मेजरमेंट यूज करणार. ठीक आहे? कटिंग करताना नाही. हे बघा, ही आपली लांब बाही झाली. हा पुढचा आकार आहे, तो पण कट करूया ओपन करून. हा बघा, हा आकार बघा किती सुंदर दिसतो, छोट्या मासासारखं. हे झालं.
तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं, बाहीचं मेजरमेंट घ्यायचं असतं. तुम्हाला ही जी मेथड आहे ही नक्कीच आवडली असेल. नक्कीच आवडली आहे ना? तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. म्हणजे अशाच पद्धतीचे जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर चला पुन्हा भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.